लहान मुलांना ज्वारीची भाकरी, पालेभाज्या खाऊ घालणं कधी-कधी खूपच अवघड जातं. मग त्यासाठीच मी आज माझ्या मुलीच्या टिफिनसाठी बनवलेत एकदम झटपट, टेस्टी असे भरपूर पालक व ज्वारीचे पीठ वापरून पालक थेपले. आज आपला हेल्दी टिफिन आयडिया सीरीजचा डे 9 आहे. पालक थेपले बनवण्यासाठी मी इथं 2 वाट्या पालक स्वच्छ धुवून चिरून घेतले आहे. पालकमधील पाणी वेगळं होईपर्यंत पालक चांगले हाताने क्रश करून घ्यायचे. आता यामध्ये काही सुके मसाले जसे 1 चमचा कुटलेले जिरे, धनेपूड, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, हातावर थोडा ओवा क्रश करून टाकायचा, 1 चमचा आले लसूण हिरवी मिरची ठेचून टाकायची, 1 चमचा पांढरे तीळ टाकायचे, 2 वाट्या ज्वारीचं पीठ चाळून घेतलं आहे. ज्वारीच्या पिठात चिकटपणा कमी असतो व थेपले तुटू नयेत म्हणून 2 चमचे बेसन पीठ टाकलं. चवीपुरतं मीठ घालून सर्व जिन्नस हाताने चांगले मिसळून घेतले. पालकच्या पाण्यात पीठ बऱ्यापैकी भिजलं जातं. आता यात थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं पीठ मळून घ्यायचं. पीठ जास्त पातळ बनवायचं नाही, थोडं घट्टच ठेवायचं. पिठाला थोडं तेल लावून घ्यायचं. आता थेपले लाटण्यासाठी या पिठातून छोटा गोळा घेऊन दोन्ही बाजूनी पीठ लावून घ्यायचं व लाटण्याने गोलाकार लाटून घ्यायचं. ज्वारीचं पीठ जास्त चिकट नसल्यामुळे बाजूने थेपले चिरले जातात. त्यामुळे काय करायचं की एखादं झाकण किंवा डब्बा घेऊन वरून ठेवून प्रेस करायचं व बाजूच्या कडा काढून घ्यायच्या, म्हणजे एकदम गोलाकार थेपले तयार होतात व दिसायलाही सुरेख दिसतात. आता गॅसवर पॅन गरम करून तेल लावून घ्यायचं व थेपला पॅनवर टाकून घ्यायचा. लो फ्लेमवरती मस्त आलटून पलटून तेल लावून खरपूस थेपले भाजून घ्यायचे. पालकमध्ये आयर्न, कॅल्शियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए व सी असते. तसेच ज्वारी ग्लुटेन फ्री व फायबरमुळे पचनास हलकी असते. मग तुम्ही कधी बनवताय असे टेस्टी हेल्दी ज्वारीचे पीठ वापरून पालक थेपले? हे थेपले तुम्ही लहान मुलांच्या टिफिन बरोबरच नाश्ता किंवा संध्याकाळच्या हलक्या जेवणात पण खाऊ शकता. मग कशी वाटली आजची हेल्दी व टेस्टी टिफिन आयडिया? मस्त खा, स्वस्त रहा.